सुट्टीत कुठेतरी फिरायला गेल्यावर एखाद्या सुंदर ठिकाणी असं वाटतं ना की अरे यार, इथे आपलं एक छोटंसं घर असायला हवं होतं. पण मग लगेच घराच्या किमती, त्याचं मेंटेनन्स हे सगळं आठवून आपण तो विचार बाजूला सारतो. पण आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी कदाचित हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकेल. चला मग बघूया ही योजना नक्की आहे तरी काय. आपण 5 सोप्या टप्प्यांमध्ये ही संकल्पना समजून घेणार आहोत. म्हणजे हॉलिडे होमचं स्वप्न आणि त्यात येणाऱ्या अडचणी काय आहेत, मग हे नवीन मॉडेल नेमकं काय आहे, त्यामागचं आर्थिक गणित कसं काम करतं, आपण यात कसं सहभागी होऊ शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याचा कंट्रोल नक्की कोणाकडे असतो. चला तर पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. सुट्टीसाठी स्वतःचं एक घर असावं ही कल्पनाच किती भारी वाटते नाही का. पण ही कल्पना प्रत्यक्षात आणणं इतकं सोपं नाहीये. बघूया त्यात काय काय अडचणी येतात. विचार करा जरा, शहराच्या धावपळीपासून दूर कुठेतरी शांत ठिकाणी आपलं एक छोटंसं घर, जिथे आपण कधीही जाऊन आराम करू शकतो. आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनीच हे स्वप्न कधी ना कधी पाहिलं असेल. पण स्वप्न आणि वास्तव यात खूप मोठं अंतर आहे. आणि हे आहे ते वास्तव. सगळ्यात आधी तर सुरुवातीला लागणारी मोठी रक्कम. मग एकदा घर घेतलं की झालं नाही. त्याची नियमित देखभाल, साफसफाई, सुरक्षा हा एक वेगळाच डोक्याला ताप. आणि समजा कधी विकायचं ठरवलं तर लगेच ग्राहक मिळेलच याची काही गॅरंटी नाही. ह्याच सगळ्या त्रासामुळे आपलं ते सुंदर स्वप्न स्वप्नच राहतं. पण याच सगळ्या अडचणींवर एक उपाय म्हणून एक नवीन आणि खूपच इंटरेस्टिंग कल्पना समोर आली आहे. चला या मोठ्या कल्पनेबद्दल थोडं अजून जाणून घेऊया. आता ही योजना म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची खिचडी आहे. म्हणजे यात गुंतवणुकीचे फायदे आहेत, टाईमशेअरसारखं ठराविक दिवसांसाठी घर वापरता येतं आणि मेंबरशिप क्लबसारख्या सुविधाही मिळतात. थोडक्यात काय, तर तिन्ही मॉडेलमधले चांगले चांगले गुण एकत्र आणले आहेत. या योजनेचा आत्मा अगदी सरळ आहे. तुम्ही एक रक्कम गुंतवता आणि त्यावर तुम्हाला वर्षाला साधारणपणे 10% परतावा मिळतो. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. हा परतावा तुम्हाला पैशांमध्ये नाही तर सुट्टीच्या दिवसांमध्ये मिळतो. इंटरेस्टिंग आहे ना? आता हे सगळं ऐकून प्रश्न पडेल की हे शक्य कसं आहे? इतक्या कमी पैशात सुट्टी घालवणं कसं परवडतं? चला, या योजनेचं आर्थिक इंजिन कसं चालतंय त्यामागचं गणित समजून घेऊया. यामागचा उद्देश एकदम सरळ आणि सोपा आहे. घर बांधण्याचा खर्च, त्यातलं फर्निचर, त्याचा मेंटेनन्स या सगळ्या खर्चांची बेरीज करायची आणि तो खर्च अनेक वर्षांमध्ये विभागून टाकायचा. यातून आपल्याला एका दिवसाचा खर्च मिळतो. आता जरा या आकड्यांवर नजर टाकूया. घाबरू नका, हे खूप सोपं आहे. उदाहरण म्हणून समजा 20 फ्लॅट्स बांधायला 7 कोटी रुपये लागले. हा खर्च 30 वर्षांमध्ये विभागला म्हणजे वर्षाला झाले जवळपास 25 लाख. आता घरातलं फर्निचर साधारण 10 वर्ष टिकतं. त्याचा खर्च समजा 5 कोटी 60 लाख. तो 10 वर्षांत विभागला म्हणजे वर्षाला झाले जवळपास 60 लाख. तर पहिल्या 10 वर्षांसाठी एकूण वार्षिक खर्च येतो साधारण 85 लाख रुपये. याच गणितावर सगळी योजना उभी आहे. आणि हे सगळं मोठं गणित केल्यावर सदस्यांसाठी एका दिवसाचा एका फ्लॅटचा दर किती निघतो? आकडा ऐकून आश्चर्य वाटेल, फक्त 1500 रुपये. हो, बरोबर ऐकलंय. एखाद्या चांगल्या हॉटेलच्या दरापेक्षाही हे खूपच कमी आहे. आता मनात प्रश्न आला असेल की ठीक आहे, हे सगळं छान आहे, पण यात सामील कसं व्हायचं? तर त्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे वार्षिक सदस्य बनून आणि दुसरा म्हणजे गुंतवणूकदार बनून. दोन्हीमध्ये काय फरक आहे ते पाहूया. बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. ज्यांना फक्त ट्राय करून बघायचं आहे त्यांच्यासाठी वार्षिक सदस्य हा पर्याय आहे. यात थोडीशी रक्कम भरून वर्षातून काही दिवस सुट्टीचा आनंद घेता येतो. याला आपण एक प्रकारची टेस्ट ड्राईव्ह म्हणू शकतो. आणि दुसरा पर्याय आहे गुंतवणूकदार. यात तुम्ही मोठी रक्कम जास्त काळासाठी गुंतवता आणि त्या बदल्यात तुम्हाला दरवर्षी काही दिवस मोफत सुट्टी मिळते. गुंतवणूकदारांसाठी तर गणित अगदी सरळ आहे. जसं इथे दिसतंय, तुमची गुंतवणूक जितकी जास्त तितके जास्त मोफत सुट्टीचे दिवस तुम्हाला मिळतील. म्हणजे समजा तुम्ही 5 लाख गुंतवले तर वर्षाला 1 दिवस मोफत, 10 लाखांवर 2 दिवस, असं हे गणित वाढत जातं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा कारभार कोण बघणार? मालकी कोणाची? आणि ह्याचं उत्तर जरा अनपेक्षित आणि या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हेच या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. इथे गुंतवणूक आणि व्यवस्थापन या 2 गोष्टी पूर्णपणे वेगळ्या ठेवल्या आहेत. म्हणजे गुंतवणूकदार पैसे गुंतवतात, पण प्रॉपर्टी चालवण्याचं, तिची देखभाल करण्याचं सगळं काम एक प्रोफेशनल मॅनेजमेंट टीम करते. हे वाक्य नीट ऐका. हे मूळ प्रस्तावातून घेतलेलं आहे. याचा सरळ अर्थ असा की गुंतवणूकदारांना मालकी हक्क मिळत नाहीत, ते फक्त शेअर होल्डरसारखे असतात.
व्यवस्थापनाचे सगळे निर्णय व्यावसायिक टीमच घेते. म्हणजे गुंतवणूक करा आणि बाकीची डोकेदुखी विसरून जा. आणि ही गोष्ट इथेच थांबत नाहीये. यांच्या डोक्यात भविष्यासाठी खूप मोठे प्लॅन्स आहेत. म्हणजे भविष्यात फक्त फ्लॅट्स नाही तर बंगले, गावाकडची घरं, इतकंच नाही तर जागेवर शेती करून त्यातून उत्पन्न मिळवण्याचेही विचार आहेत. आणि ऑफ सीझनमध्ये जेव्हा गर्दी कमी असते तेव्हा ही घरच सेवानिवृत्त लोकांना तात्पुरती राहायला देण्याचाही विचार आहे. म्हणजे ह्या योजनेचा आवाका खूप मोठा आहे. तर मग विचार करायला लावणारा प्रश्न हाच आहे, मालमत्ता खरेदी करण्याच्या पारंपरिक विचारातून बाहेर पडून तिचा वापर करण्यावर भर देणारी ही नवीन पद्धत हेच आपल्या मालमत्ता क्षेत्राचं भविष्य असू शकतं का? यावर नक्कीच विचार करायला हवा.